स्माइल वेलकम. आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या 10 दिवसीय रेकी लेवल 1च्या क्लासमध्ये मी डॉक्टर मंजुषा तांडेकर आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. वेलकम 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 यू ऑल. कसे आहात सगळे? रेडी आहात? एक्साइटेड आहात पुढील 10 दिवस लाईफ मध्ये स्वतःच्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी? सो एक बार रेडी टाइप करो. पटापट रेडी टाईप करा. किती लोक ऍक्टिव्ह आहेत जरा मला बघू द्या. कारण इथे या क्लासला तुम्हाला अटेंड करण्यासाठी तुमचं ऍक्टिव्हनेस खूप महत्वाचं आहे. ओके, सो यू शुड रेडी. चलो ग्रेट. रेडी 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 की बरसात होनी चाहिए. दुसरा महत्वाचा नियम आपण शिकणार आहोत एनर्जी, सकारात्मक ऊर्जा जीवनामध्ये आरोग्य. आणि ते शिकत असताना आपली एनर्जी डाऊन ठेवून जर आपण शिकलो, आपण व्हिडिओ बंद करून एका वेळेस दोन कामं करून झोपून हा क्लास अटेंड करत असणार तर आपल्याला या क्लासचा लाभ होणार नाही. आयुष्य कुणाचं आहे? मी तुमच्यासाठी जर माझे 10 तास आणि अटेन्डमेंटचे 11 तास आणि क्वेश्चन आन्सरचे 12 ते 13 क्लास जरी 10 तासांचा असला तरी टोटल आपलं सेशन 12 ते 13 तासांचं आहे. तर या 13 तासांमध्ये तुमची एनर्जी जर माझ्याशी कनेक्ट झाली, जर तुम्ही ऍक्टिव्ह असला, देन यू विल गेट द रिझल्ट. ओके. आतापर्यंत बघा मी तुम्हाला खूप या क्लासेस बद्दल माहिती दिली, म्हणजे ग्रुपवर तुम्हाला मेसेज आले. पण या क्लास तिथे लिहिलं होतं फ्री आहे फ्री आहे फ्री आहे क्लास. पण आता मी तुम्हाला सांगते हा क्लास बिलकुल फ्री नाहीये. खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. मी सांगितलेली इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहात? या क्लासच्या 10 दिवसांसाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट काय आहे माहितीये का? यहाँ बैठे सभी लोग जिंदा है. आणि प्रोफेशनली बसा. व्हिडिओ ऑन करायला नव्हतं कारण रेकॉर्डिंग ऑन असतं. तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रभर नाही, आपले अब्रॉडले स्टुडंट असतात तिथे दिसता. तर क्लासला बसताना प्रोफेशनल लुक मध्ये बसा. मला विनाकारण नाव घेऊन व्हिडिओ बंद करायला सांगायची वेळ येऊ देऊ नका. ओके, चला. तर मग आता क्लासची इन्व्हेस्टमेंट कोणती आहे? सगळेजण जिवंत आहेत नाही ते बसलेले आहेत. 271 लोक दिसून राहिले सध्या. सगळे जिवंत असतील तर त्यांनी जरा एक श्वास घेऊन बघा बरं. चेक करा आपला श्वास चालू आहे का. अजून एक श्वास घ्या. आणि घेतलेला हे 2 श्वास, त्याला लागलेला वेळ वापस आणा. चला आणा. हे जे घेतलेले 2 श्वास आहेत त्याला लागलेला वेळ परत आणा. आहे का? कुणीतरी आणू शकतं का वापस? एनीवन? तुमच्यापैकी आता 274 लोक झालेले आहे. कुणीतरी वापस आणू शकतो का गेलेला वेळ, गेलेला श्वास? मग विचार करा की एवढ्या मोठ्या श्वासांची इन्व्हेस्टमेंट तुम्ही या क्लाससाठी करणार आहात. किती मोठी इन्व्हेस्टमेंट आहे? 10 तासांच्या श्वासांची इन्व्हेस्टमेंट तुम्ही करताय. गेलेला वेळ आणि गेलेला श्वास आपण कितीही पैसे देऊन मोबदल्याच्या स्वरूपात परत आणू शकत नाही. आणि ज्यांची ज्यांची ही इन्व्हेस्टमेंट करायची तयारी आहे त्यांच्यासाठी मी तुम्हाला प्रॉमिस करते की आजचा सगळ्यांनी फोटो काढून ठेवायचा. आणि 10 दिवसानंतर तुमच्या लाईफ मध्ये काय चेंज होतो ना, वो अपने आप आपको पता चल जाएगा. 10व्या दिवशी एक फोटो काढायचा सेल्फी. आता काही फोटो काढायला आपल्याला फोटोग्राफरकडे जायची गरज नाहीये. मस्त मोबाईलचा एक सेल्फी घ्यायचा आणि स्वतःच नोट करून ठेवायचं की यस, आजची तारीख, आजच्या 5:30 वाजता माझा मी असा दिसत होतो, असा दिसत अशी दिसत होते. आणि आफ्टर 10 डेज यू कॅन टॅली युअर फेस. मी तुम्हाला प्रॉमिस करते की त्या चेहऱ्यावर अंतर्बाह्य आनंदाची नवी सुरुवात नक्की झालेली राहील. 10 दिवसात मॅजिक होणार नाही या, बट आय प्रॉमिस यू की या 10 दिवसांमध्ये तुमच्या जीवनाच्या आनंदाची सुरुवात मात्र नक्की झाली असेल. सो 10 दिवस माझ्यासोबत मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करायला तयार आहात आणि जीवनाला संपूर्ण सुखी समाधानी आरोग्य संपन्न दीर्घायुष्याच्या मार्गावर नवं पाऊल नेण्यासाठी तयार असाल तर यस, रेडी टाईप करा. कारण तुमची ऊर्जा हीच तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी आणणार आहेत. ओके, सो विश यू ऑल द बेस्ट सगळ्यांना माझ्याकडनं या पुढील नव्या जीवनाच्या, आनंदी जीवनाच्या, सुखमय यात्रेच्या जीवनाच्या माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा. सुरू करूया आपण आजच्या सत्राला. 310 लोकांच्या साक्षीने ही संख्या वाढणार आहे, कमी होणार नाहीये. तर आपण याच संख्येसोबत आपल्याला अजून एक आजचं सेशन जर तुम्हाला आवडलं तर तुम्हाला एक माझ्यासाठी गुरुदक्षिणा म्हणून एक काम करायचं. तुमच्या एखाद्या टेन्शन मधल्या मित्राला, मैत्रिणीला, नातेवाईकाला
क्लासची लिंक पाठवायची आहे. का बरं? कारण त्याच्याही चेहऱ्यावर एक आनंदाचं स्माईल आणण्याचं कार्य तुमच्या हातून घडेल. आणि त्या लोकांना जर आनंद वाटला तर त्याच्यातनं ब्लेसिंग कुणाला मिळेल? कारण माझे स्टुडंट नेहमी सांगतात की मॅडम तुम्हाला तर धन्यवाद आहे, पण ज्यांनी मला ही लिंक पाठवली मी त्याचा आभारी आहे. कारण त्याच्यामुळे आज मी माझ्या जीवनामध्ये हा बदल आणू शकते आणि आणून म्हणजे आणलेला आहे. ओके, सो रेडी, सुरू करेंगे. सगळेजण रेडी आहेत का? जरा मला कॅमेरा कोण कोण झोपलेले आहेत क्लासच्या वेळेस जरा चेक करू द्या. जे वीडियो बंद करतात ते मल्टीटास्किंग कामं करतात, उनके लिए क्लास का फायदा होने वाला नहीं है. 10 दिन की तपश्चर्या समजो, यात्रा समजो. नाही तर काय होते माहितीये का? आपल्या गावात 7 दिवसाचा भागवत लागते. आपण मस्त जाऊन बसतो तिथे, वेळ देतो, मान डोलावून डोलावून ऐकतो. आणि तो बुवा सगळं काही साम्राज्य घेऊन चालला जातो. आणि आपल्या पदरी काय पडतं? फिरसे फेरे माझ्या मागल्या. बरोबर नाही? तसं या क्लासचं करू नका बा. हा क्लास फ्री ऑफ कॉस्ट आहे, फक्त तुमच्या वेळेची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि मला फक्त तुमची सकारात्मक उपस्थिती इथे पाहिजे. सांगितलेल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घ्यायचा आहे. आणि त्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण आपल्या जीवनाला आनंदी करणार आहे. ओके, तर आज आपण सुरू करतोय आपल्या एनर्जीला. तुम्हाला काय वाटतं, तुमच्यामध्ये एनर्जी आहे? काही निर्माण करण्याची एनर्जी आहे असं कुणाकुणाला वाटतं? वी कॅन क्रिएट एनिथिंग. ओके, ग्रेट. तर एनर्जेटिक सगळ्या लोकांचं मी अभिनंदन करते आणि आजच्या सेशनची सुरुवात करते. सुरू करूया एका नव्या ऊर्जा सोबत. आणि आपल्या जीवनाला ज्या कुठल्या ईश्वराला प्रार्थना करता त्या ईश्वराला एक मनोमन प्रार्थना करायची आहे. आणि आजच्या सेशनची एक सुंदर सुरुवात आपण करूया. ज्या कुठल्या ईश्वर गुरूंना मानता आहे त्याला आवाहन करा. आणि माझ्या जीवनामध्ये एकच प्रार्थना करायची आहे प्रत्येकाने आपल्यासाठी. माझ्या जीवनामध्ये आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभू दे. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा. बघा, इथून पुढे आपण आपल्या जीवनामध्ये 5 गोष्टींसाठी काम करणार आहे: परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. फक्त स्वतःसाठी नाही, तर पहिली आपल्यासोबत आपल्या कुटुंबासाठी. कारण प्रत्येकाने स्वतःसह कुटुंबाचा विचार केला तर इथे आता जी उपस्थिती आहे ती 342 लोकांची आहे. या 342 म्हणजेच 342 फॅमिली इथे उपस्थित आहे. 342 फॅमिलीमध्ये आपण निर्धार करतो आहे परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचा. कशाचा निर्धार करतोय आपण? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचा. आणि या याच्यासाठी आपण पहिले आपली ऊर्जा देतो. बघा तुमच्यामध्ये काय आहे आणि तुमच्या शब्दांमुळे काय चेंज होते. एक छोट्याशा प्रॅक्टिकल पासून आपण सुरुवात करूया. सरळ तुमचा हात मागे घ्या. जेवढा जस्ट मागे जातो, प्रत्येक प्रॅक्टिकल मध्ये भाग घ्यायचा आहे. जेवढा हात मागे जातो नॉर्मली तेवढा हात मागे घ्यायचा आहे. ओके. आणि आता चेक करा की किती मागे गेला. त्याच्यानंतर याला म्हणायचंय येस आय कॅन डू इट. येस आय कॅन डू इट. येस, येस, येस आय कॅन डू इट. आणि आता जस्ट चेक, तुमचा हात मगाशी मागे गेला त्याच्यापेक्षा किती मागे गेला? गेला की नाही गेला? आधीपेक्षा जास्ती हात मागे गेला. आता तुम्ही फक्त सकारात्मक असे एक अफर्मेशन दिलं, यस आय कॅन डू इट, तर तुमच्या हाताची एनर्जी जर वाढली तर मग जीवनाला जर आपण सकारात्मकतेची ऊर्जा दिली तर जीवन किती सुंदर होणार आहे. आजपासून आपण याच सकारात्मकतेची ऊर्जा देणार आहे. पण त्यापूर्वी आपल्या जीवनामध्ये जे दुःखांचे क्षण वर्षानुवर्षापासून आपण साठवून ठेवलेले आहे. बघा, एखाद्याने आपल्यासोबत वाद करून 10 वर्ष झाला असेल, 15 वर्ष झाला असेल, तो बोलून चुकलाय, ती बोलून चुकलेली आहे. आणि तो तर त्याच्या जीवनातनं ते वाक्य, तो क्षण विसरून गेलाय. पण आपण त्या क्षणांना पकडून ठेवल्यामुळे जेव्हा जेव्हा तो व्यक्ती आठवतो किंवा समोर येतो, ते दुःखाचे क्षण तसेच्या तसे समोर येतात. आणि तेवढाच त्रास त्या आठवणींनी आपल्याला होतो. आणि कळत नकळत आपण स्वतःला ही शिक्षा देतो. खरोखर ही शिक्षा आपल्याला अशी द्यायची आहे का? नाही.
तर मग आता तुमच्या जीवनामध्ये कागद पेन काढा आणि जेवढेही त्रास आहे सगळे लिहून काढा. जेवढ्या लोकांनी तुम्हाला आयुष्यात आतापर्यंत त्रास दिलेले आहे किंवा जीवनामध्ये जे जे दुःख असेल, आमची ही अशी, आमचे हे असे, आमचे मुलं आम्हाला त्रास देतात, शेजारी त्रास देतात, प्रमोशन मिळालं नाही, आयुष्यातल्या सगळ्या दुःखांना लिहून काढा. लिखो जो भी एक्शन प्रैक्टिकल करोगे तो वही रिझल्ट आएगा. लिहून काढायचे सगळ्यांनी. व्हॉट एव्हर प्रॉब्लेम्स डू यू हॅव इन युअर लाईफ, ते फिजिकल लेवलचे आजाराचे असतील, मानसिक तणावाचे असतील किंवा कुठल्याही याचे लिहाल तर मी त्याचं पुढचं प्रॅक्टिकल आहे हे इथे संपणार नाही लिहून. याच्यानंतर मी तुम्हाला एक ऍक्शन घ्यायला सांगणार आहे, ती ऍक्शन महत्वाची आहे, पण त्या ऍक्शनच्या आधी लिहिणं महत्वाचं आहे. आणि जे फक्त कीर्तनाला बसल्या हरिहरी करायला, त्यांना या क्लासचा फायदा होणार नाही, कारण रोज आपण नवं प्रॅक्टिकल करणार आहे, नव्या गोष्टी करणार आहेत. चला लिहा मनीषा मॅडम, नुसतं ऐकल्याने होणार नाहीये, माझं सगळ्यांकडे लक्ष आहे. चला लिहा. जस्ट राइट डाउन ऑन द पेपर. चलो लिखिए, जिंदगी को अगर बदलना चाहते हो तो आपको लिखना है. चारुलता मोरे मॅडम लिहा. आयुष्यातल्या प्रत्येक दुःखाला आपल्याला डिलीट करायचंय, तो लिखना पडेगा. आत्ता वही पेन घ्यायला उठून राहिले, क्लासला रोज वही पेन घेऊन बसत चला. चलो लिखिए लिखिए, जल्दी लिखिए. जे काही दुःख आहे, जिनके व्हिडिओ बंद आहे त्यांना फायदा होणार नाही, लक्षात घ्या. कारण माझं लक्ष आहे ज्यांची व्हिडिओ नाही त्यांच्यावर. भाग्या मॅडम लिहा. जे काही आयुष्यात दुःख पडलेले आहे, जे काही नकारात्मकता आहे, त्या सगळ्या नकारात्मकतेला, त्या सगळ्या दुःखांना जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर. चला लिहा. अलका मॅडम लिहा. नुसतं बसल्याने फायदा नाही होणार आहे, लिहावं लागेल. पालकर सर लिहून झाले का तुमच्या सगळ्या कंप्लेंट्स? ओके. चला, रोज आता हे जे तुम्ही लिहिलेलं आहे ना, ज्यांनी ज्यांनी जे जे लिहिलेलं असेल, काय युक्ती मॅडम लिहिलं की नाही लिहिलं? हाताची घडी. ओके चला. आता लिहिलेल्या कागदाला काय करायचं, जस्ट पाडून टाकायचे, बारीक बारीक तुकडे करा. बारीक बारीक तुकडे करायचे. ज्या कागदावर तुम्ही तुमच्या जीवनातला सगळा त्रास लिहून काढलेला आहे त्या कागदाचे अगदी बारीक बारीक तुकडे काढा आणि क्लास संपल्यावर त्याला माचीसची काडी लावा. हा रोजचा नियम आपल्याला करायचा आहे, कारण आपल्या जीवनामध्ये अगदी भूतकाळापासून बऱ्याच वर्षापासून ते आजपर्यंतचं खूप सारं दुःख जीवनामध्ये आहे. आणि ते तसं स्टोअर केलं तर काय होतं माहितीये का? मग बीपी होतो, शुगर होतो, थायरॉइड होतो, मग हार्ट अटॅकचे प्रॉब्लेम होतात. होतात की नाही होत ते आपल्याला नाही पाहिजे. असेल तरी त्याला आपल्याला दुरुस्त करायचंय, रिव्हर्स करायचंय. मग त्याच्यासाठी जी काही घाण आहे ती आपल्याला काढायचीच आहे. का बरं? त्याचं उदाहरण सांगते. युक्ती मॅडम अनम्यूट करा बरं, थोडा कुठून आहे सांगा. माईक माईक ऑन करा. हॅलो. कुठून आहात युक्ती मॅडम? माईक माईक परत बंद केला तुम्ही. युक्ती मॅडम व्हिडिओ पण बंद केला. माईक ऑन करा. चला युक्ती मॅडमला बोलायचं. माईक माईक ऑन करा. हा बोला. अ, कुठून आहात मॅडम? अ, ऐकू येतंय मॅडम? आवाज येतोय. मॅडम मी बोरिवली मुंबई. बोरीवली. बोरिवली मुंबई. ओके ग्रेट. मॅडम आता बघा, मी मॅडमला काही प्रश्न विचारते, सगळ्यांनी त्यात लक्ष द्यायचंय. मॅडम आपण रोज घराची साफसफाई करतो का? घर स्वच्छ होतं का रोज? साफसफाई रोज करतो. रोज होते ना. ओके ग्रेट. सगळेच जण करतात. ओके, इथे बसलेल्या सगळ्यांच्या हो. घरात साफसफाई होते. गाडीला सर्व्हिसिंग किती किती दिवसांनी होते? म्हणजे कचरा लादी कच, कचरा लादी डस्टिंग होतं. ओके. गाडीला सर्व्हिसिंग सहा किती महिन्यातून दिवसांनी? एकदा. 6 महिन्यात ना एकदा. ओके. कपडे रोज धुतले जातात? आंघोळी रोज होते? हो. ओके. मॅडम हो.
बघा, आंघोळ रोज होते, कपडे रोज स्वच्छ होतात, गाडीला देखील आपण 6 महिन्यातनं सर्व्हिसिंग करतो. या ब्रेनची सर्व्हिसिंग केव्हा केली शेवटची सांगा? ब्रेनची नाही, सर्व्हिसिंग नाही केव्हा केली केली. सांगा? इथे वर्षानुवर्षाचे यांनी असं नाही केली. म्हटलं, त्यांनी तसं केलं, त्यांनी माझ्या जीवनात असा त्रास दिला, मला जीवनात असं अपयश आलं, असे कितीतरी विचारांचं ओझ आपण इथे लादून ठेवलेलं आहे. येस ऑर नो? मग याची सर्व्हिसिंग आपण आजपर्यंत मात्र कधीच केली नाही. केली आणि नाही. हे जे मी तुम्हाला आता प्रॅक्टिकल घेतलं, तुम्हाला लिहून काढायला सांगितलं, कळलं त्याच्या मागचं कारण काय आहे? की रोजच्या रोज जर आपण ब्रेन मध्ये तयार होणाऱ्या नकारात्मक भावांना, नकारात्मक विचारांना जर रोज लिहिलं, फाडलं आणि जाळून टाकलं, इथून पुढे 21 दिवसात अशी वेळ येते की तुम्हाला, अरे आज काय लिहू, आज माझ्याकडे एकही कंप्लेंट नाही आहे. आणि आयुष्य कंप्लेंट कडनं कम्प्लिशन मोडवर यायला लागतं. आणि मग जीवनाचा खरा आनंद आपण घेऊ शकतो. आणि त्या आनंदासाठी आपल्याला ही सर्व्हिसिंग रोजच्या रोज माइंडची करायची आहे. कारण रोज कोणीतरी असा व्यक्ती भेटणार जो आपलं डोकं खाणार, रोज कोणीतरी आपल्या जीवनामध्ये येणार नकारात्मक, आणि तो आपल्याला त्रास देणार. तो इसका मतलब की रोज आपल्याला काहीतरी लोक, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. बरोबर आहे, पण हे ना. ऍक्च्युअली काय होतं की त्याच्याने आपल्याला कुठलाही फायदा होत नाही. उलट आपण त्याला जिथल्या तिथे सोडून द्यायला शिकलो तर आपण जीवन नक्कीच आनंदी जगू शकतो. कळलं प्रॅक्टिकल काय बरं करायचं आहे? आणि हे प्रॅक्टिकल आपल्याला नित्य नियमाने दररोज करायचं आहे. थँक्यू युक्ती मॅडम. चला, थँक्यू मॅडम. थँक्यू. तर बघा, या पद्धतीने आपल्याला पहिलं हे प्रॅक्टिकल रोजच्या रोजच्या जीवनशैलीमध्ये आणायचं आहे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा. आता मला सांगा, आपण एक करू, किसके जीवन में बहुत सारे दुख है उन्होंने हँड रेज करू. मी आता तुम्हाला 2 मिनिटात खूप श्रीमंत बनवून टाकते. अगदी. चला, ज्यांच्या जीवनात खूप खूप दुःख आहे, पहिलेच एका मॅडमने हँड रेज करून ठेवलेला होता. हा, चला शकुंतला मॅडम, अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा ना, तिथे बटन असेल. माईक ऑन करायची बटन आली असेल, चेक करा. चलो शेख मैडम, आप अनम्यूट कीजिए, मैडम को अनम्यूट नहीं करना हो रहा। 5 मिनिट में मेरे पास एक स्कीम ऐसी है, अशी स्कीम आहे मॅडम की मी तुम्हाला नमस्ते मॅडम. जीवनातनं दुःख मुक्त करू शकते. रेडी आहात? येस. पक्का? येस. ओके. कुठून आहात तुम्ही? कोल्हापूर वरून, महाराष्ट्र, कोल्हापूर. कोल्हापुर, महाराष्ट्र. चलो, आपके दुखों के एक दो कारण बता दो. रोज बाहर निकलना डोक्यात चाहते हो? डोक्यापासून पायापर्यंत दुखणंच आहे. रोज दुखतंय, सगळं दुखतंय, अंग दुखतंय, अच्छा, मार डोक्यापासून लागलेलं दुखतंय. पायापर्यंत दुखणं हे तुमचं दुःख आहे. अजून आणखी काही? मिस्टरांचं रोज रोज करावं करावं लागतं. लागतंय. आमच्या वडिलांचं ना अच्छा, रोज सेवा. मिस्टरांचं रोज करावं लागतं, हे मॅडमचं दुसरं दुःख आहे. आता मी पुढच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये मॅडमला या दुःखातनं बाहेर काढणार आहे. ठीक आहे ओके. मॅडम? तुम्ही भाग्यशाली आहात, याचे ओके. मी तुम्हाला 10 पुरावे देऊ शकते आता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की खरोखर प्रत्येकाने, मी जरी एकाचं प्रॅक्टिकल घेत असेल, प्रत्येकाने हे उदाहरण स्वतःच्या जीवनाशी निगडीत करा. मॅडम, तुम्ही स्वतःच्या घरात आहात की भाड्याच्या घरात? स्वतःच्या घरात आहोत. स्वतःच्या घरात आहात. हम्म. मी तुम्हाला सांगते की आज तुम्ही कितीतरी लोकांच्या स्वप्नातलं जीवन जगताय, आणि जो व्यक्ती दुसऱ्यांच्या स्वप्नातलं जीवन जगतोय तो कधीही त्या व्यक्तीपेक्षा भाग्यशाली आहे. Yes or ओके. no? होय. आज होय. कितीतरी लोक आहे जे हं. रात्र उघड्यावर टाकतात, आणि बरोबर. त्यांना झोपायलाही आकाशाचं छत असतं. पावसाच्या बर. पावसामध्ये ते भिजतात, हं. थंडीमध्ये कुडकुडतात, उन्हाचे चटके सहन करतात. पण आपल्या डोक्यावर स्वतःचा घर आहे, स्वतःच्या छताखाली तुम्ही राहताय, तर त्या लाखो लोक जे एका खोलीचं भाड्याचं का होईना पण एक बरोबर. छत डोक्यावर असावं हे स्वप्न बघतात, होय. त्यांच्यापेक्षा तुम्ही भाग्यशाली आहात. होय. नक्कीच. नक्कीच. ओके. दुसरं होय. तुमचं भाग्य, तुम्ही म्हंटल की डोक्यापासून पायापर्यंत तुमच्या शरीरामध्ये दुखणं आहे. हा तुमचा दुःखाचं कारण आहे. मॅडम,
मी एक फेसबुकवर एक पोस्ट बघितलेली होती. त्या पोस्टमध्ये 14-15 वर्षाचा मुलगा होता आणि त्यांनी त्याला गुडघ्याच्या खाली नसलेले 2 पाय चॉकने ड्रॉ केलेले होते. ते त्या मुलाचं स्वप्न होतं. आज आपण आपल्या 2 पायावर उभं आहे. अशा लाखो करोडो लोकांपेक्षा आपण भाग्यशाली आहोत. होत आहोत मॅडम. होय. आता तुम्हाला सांगते, कटकट करणारा असेल, रोज चिडचिड करणारा असेल, पण कुठेतरी आधाराची हिंमत बनणारा व्यक्ती आपल्या सोबत आहे. आज सिंगल पॅरेंट म्हणून जीवन जगणाऱ्या त्या मातांकडे बघा, की मन मोकळं करायला कुणीच नसतो हो. जेव्हा माझ्याकडे काउन्सिलिंगला महिला येतात आणि त्या जेव्हा सिंगल व्यक्ती म्हणून जीवन जगतात, त्यांच्या जीवनातला संघर्ष वेगळाच असतो. बरोबर. त्यांच्यापेक्षा आपण नक्कीच भाग्यशाली आहे. अगदी रोज डोकं खात असेल, चिडचिड करत असेल, पण आधार बनणारा कुठेतरी त्या व्यक्तीचं असणं म्हणजे आपलं जीवन आहे. कितीही चिडचिड, आज त्या व्यक्तीचं असण्याचं महत्व करा. आपल्या बरोबर. माझ्याकडे काउन्सिलिंगला केसेस येतात. मी एक प्रॅक्टिकल घेते, ते सगळ्यांनी लक्ष ऐका. प्रॅक्टिकल कसं असतं, माझ्याकडे काउन्सिलिंग लोक येतात आणि इस इंसान के साथ मैं नहीं रह सकता, म्हणजे आयुष्य आता या व्यक्तीसोबत काढणं कठीण आहे. डिवोर्सच्या केसेस चालत असतात आणि अशा केसेस आल्यावर मी एकच प्रॅक्टिकल करते. त्यांच्या हातात 2 कोरे कागद देते आणि त्यांना म्हणते की जेवढे राग आहे ना तुमच्या एकमेकांबद्दल, जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर. मी अजून प्रोत्साहन करते, अरे अजून काही राहिलं तर नाही, लिहा. अजून आठवा तुम्हाला इतक्या दिवसात काय काय दुःख आहे त्या व्यक्तीने दिलेलं, सगळं सगळं लिहून घेते कागदावर आणि ते दोन्ही कागद असे सरळ लिहिलेले उलटे करून बाजूला ठेवते. आणि मग अजून बरोबर. त्यांच्याशी थोडं डिस्कशन करते आणि अजून 2 कोरे कागद हातात देते आणि त्यांना म्हणते, आता तुम्ही एकमेकांसोबत जे आनंदाचे क्षण घालवले असेल, ते अगदी छोटे छोटे क्षण का असो ना, पण जे तुम्ही आनंदाचे क्षण घालवलेले होते ना, त्या आनंदाच्या क्षणांना आठवा. आणि बरोबर. ते लिहिताना काय होतं माहितीये का, पहिल्या लिहिताना सगळ्या जीवनातला दुःखाचे क्षण वाहून गेलेले असतात आणि नंतरच्या कागदावर ते काही ना काही प्रेमाचे क्षण जीवनामध्ये जगलेले असतात. ते सुंदर क्षण जगण्यामध्ये असतात. आता मला सांगा मॅडम, इथून 5 मिनिटं आधीच्या तुम्ही आणि आताच्या तुम्ही भाग्यशाली वाढलात की नाही? काय वाटतं? ब्रेन फ्रेश करूया. ऑल द बेस्ट. आजपासून काय सांगायचंय, मी भाग्यशाली. आज आज मी सगळ्यांना नियम सांगते. माझ्यासोबत 3 वेळा हा नियम बोला आणि रोज सकाळी उठल्यावर तुम्हाला हा नियम अजून पूर्ण या बोलायचं. पद्धतीने आपण करू शकतो. नियम काय आहे? बोला, मी स्वस्त आहे. मी मी स्वस्त स्वस्त आहे. आहे. स्वस्थ म्हणजे काय? शरीर आणि मनाने स्वस्थ. ठीक आहे. शरीर आणि मनाने स्वस्त. ठीक आहे, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी प्रत्येक मस्त म्हणजे काय, जीवनाचा प्रत्येक क्षण मी आनंदी जगते. बोला, मी मस्त आहे मी मस्त आहे. आणि मी जबरदस्त आहे. मी मी जबरदस्त जबरदस्त आहे. आहे. याचा अर्थ काय, मैं जो भी कर रही हूँ त्याचा रिझल्ट माझ्या जीवनात कसा येतोय? जबरदस्त येतोय. म्हणून आजपासून आपल्या सांगायचं, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. हा माझे जे योग गुरु होते ना, त्यांनी त्यांच्या वयाच्या 84 मध्ये हा नियम आम्हाला सांगितला होता आणि ऍट द एज 84 पर्यंत इतके सुंदर ते आसनं करायचे. तुमचा प्रत्येक शब्द हे तुमचं जीवन घडवत असते. आप अपने जीवन के प्रति क्या बरोबर सोचते हो, आहे. कैसी एनर्जी देते हो. तर एनर्जीचा नियम काय, जिथे तुमचा फोकस जातो तिथे एनर्जी जाते. मग आता तुम्ही काय करता, मेरे जीवन में क्या कमियां है उस पर फोकस करोगे तो कमियां बढ़ेंगी. मेरे जीवन में क्या है इस पे फोकस करोगे ना, तो जो कुछ अच्छा है वो दिखने लगेगा. सिर्फ दृष्टि का फरक है. तो आता शेख मॅडम, तुम्ही आनंदी थँक्यू. झालात ना? चला, ऑल द बेस्ट. होय होय, आनंद आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. चलो, ग्रेट. थँक्यू, थँक्यू. नेक्स्ट. आता दुसऱ्या कोण अजून सांगा, की आता मी दुसरा नियम सांगते. पटला मॅडमला ऐकलं तुम्ही? 5 मिनिटात तुम्ही तुमच्या एनर्जीला शिफ्ट करू शकता, जीवनाच्या दृष्टिकोनाला चेंज करू शकता. आता अजून कोण कंप्लेंट वाला है? अभी मैं उनको फिर से जीवन का दूसरा पाठ पढ़ा देते. आता जे मी उदाहरण देणार आहे, याच्यातनं तुमचं भाग्यशाली असणं मी अजून वाढवून देणार आहे. कुणाला वाढवायचं भाग्यशाली? किसको बढ़ाना है? अपना भाग्यशाली होना. कुणालाच भाग्यशाली व्हायचं नाहीये? चला, इकडे एक सुनील सरांचा हँडल झालेला आहे. सुनील सर, अनम्यूट करा. अनम्यूट करा सुनील सर, माईक ऑन करा. बघा, मेसेज आला असेल. सुनील सरांचं होत नाहीये इकडे.
केटवाट सर, कैतवास, अनम्यूट करा सर. सॉरी माझं प्रोनाऊन्सिएशन चुकलं असेल. माईक माईक ऑन करा. येतोय का आवाज मॅडम? हा येतोय येतोय मॅडम आवाज येतोय? माईक ऑन झालं. येतोय सर, येतोय. ओके सर. येतोय ओके येतोय चला, ना? आता पुढच्या 5 मिनिटामध्ये मी तुम्हाला जगातलं सगळ्यात भाग्यशाली बनवले तर चालेल? हो हो हो, येस. चला, आता बाकीच्या सगळ्या लोकांनी, आता 408 लोक आहेत, 408 लोकांचं आपण भाग्य चेंज करणार आहे. सगळ्यांनी या पद्धतीने प्रयत्न करायचा आहे. मी ज्या गोष्टी सांगेल त्याला प्रतिसाद द्यायचा आहे. आता सर तुमचं ऍक्च्युअल प्रोनाऊन्सिएशन काय आहे? राम हा नाव मॅम. मॅम आवाज येते मॅडम माझं? येतोय येतोय. नाव काय म्हणतं तुमचं? रामलू खेतावत. रामलू खेतावत. रामलू केतावत. ओके, कुठून आहात सर तुम्ही? पिंपळे गुरु, सांगवी, पुणे. ओके ओके, ठीक आहे. PCMC मी एरिया. पण तुम्हाला पिन मध्ये घेते. आणि आता आपण पुढच्या 5 मिनिटामध्ये सुनील सरांना आणि तुम्हाला अगदी या जगातला सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती बनवणार आहे. ओके. एक मिनिट मॅडम, हा बोला. मॅडम एक मिनिट. माझं लोकेशन कुठलं आहे माहिती आहे का? हा सांगा सांगा. हा? नाही नाही, नाही कुठलं तुम्ही सांगा. रावेर इन महाराष्ट्र. ओके ओके सर, स्वागत आहे. चला, आता आपण ओके. या सगळ्यांसोबत म्हणजे 410 लोकांचं आपण भाग्य सकारात्मकतेकडे बदलणार आहे. तर बघा, तुम्हाला आता दोघांना पकडून बाकी सगळेजण ऐकतील की यात एक नियम आहे. म्हणजे गुगलवर तुम्ही सर्च करू शकता. दररोज या पृथ्वीवरनं 10 लाख प्लस लोक कायमस्वरूपी टाटा बाय बाय करतात. दररोज या पृथ्वीवरनं 10 लाख बरोबर. प्लस लोक टाटा बाय बाय करतात. हो जर मॅम. येस. आपण आजची सकाळ पाहिली तर आपण भाग्यशाली आहोत की नाही? दररोज जर आपण सकाळी उठतोय, तो हो सूर्यनारायण सोबत आपल्याला जाग येते आहे, हो हो आपलं अस्तित्व या पृथ्वीवर, तर हो आपण हो. भाग्यशाली आहोत की नाही? येस और नो? आहोत. दिस इज द येस येस फर्स्ट येस हो रिझन की मॅम. येस. हम भाग्यशाली आहे. आता दुसरं येस मॅम. रिझन, ओके. थोडस उठून आपण बघितलं आपल्यासोबत आपल्या फॅमिलीचे सगळे मेंबर आज जागे झालेले आहेत. दिस इज द सेकंड रिझन की मी भाग्यशाली ओके. आहे. तर मला सांगा, हे 2 रिझन ओ- फक्त आजच्या दिवसाला आनंदी जगण्यासाठी सफिशियंट आहेत की नाही? सांगा रामलू सर, सुनील सर. येस 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 मॅम. येस येस. येस म्हणजे आजच्या या येस दिवसाला येस मॅडम. आपण भाग्यशाली आहोत म्हणजे हो कम्प्लीट. मॅम, अगदी आता बरोबर. बघा, हॅलो. कारण तुम्हाला सांगते. एक एक मिनिट मॅडम, मॅडम हा, एक मिनिट. बोला बोला. हा हा. त्याचबरोबर दुसरी पण त्याला एक बाजू लागते मॅडम. भाग्यशाली आहोत हे मी मान्य करतो. बरोबर. हा बरोबर बरोबर. हॅलो. हा येतोय सर आवाज, बोला. भाग्यशाली आहोत त्याच्याबद्दल दुमत नाही माझं, त्याच्याबद्दल दुमत. पण त्याला इतर गोष्टीची ही हे लागते, ते त्याच्या संदर्भात बोलायचं. सर आर्थिक आर्थिक ते पण आपण संदर्भात. शिकणार आहे. पहिले कसं आहे बघा, हेच हे असतं. एनर्जीचा नियम काय आहे? जिथे आपला फोकस जातो तिथे एनर्जी डायव्हर्ट होते. जर तुमचा फोकस ओके. पॉझिटिव्हिटीकडे जाईल तर जीवनामध्ये आपण पॉझिटिव्हिटीला आकर्षित करू. आणि जीवनामध्ये जर आपला फोकस समस्यांकडे जाईल तर आपण समस्यांना आकर्षित करू. तर ऍक्च्युअल आपल्याला आकर्षित काय बर. करायचं? कारण बघा, माझं एक मोटिवेशन काय आहे. पहिले तर सगळ्यात माझं जे मोटिवेशन, पहिले थँक्यू. मी माझं नेक्स्ट टॉपिक सुरू करण्याआधी तुम्हाला म्यूट करून घेते. ओके. तर आता बघा, जसं आता रामलू सर, सुनील सर आणि इथे उपस्थित सगळे 400 प्लस लोक जे आहेत ते भाग्यशाली काय? कारण आजचा सूर्योदय तुम्ही बघितला. तर त्या 10 लाख लोकांमध्ये आपला जर नंबर लागला नाही, जे दररोज पृथ्वीवरनं टाटा बाय बाय करतात, तर ईश्वराने आपल्याला आजचा हा जो दिवस दिलेला आहे, कंप्लेंट करण्यासाठी दिलेला नाहीये. आपल्या जीवनात काहीतरी आनंद क्रिएट करण्यासाठी दिलेला आहे. मग हा आनंद जगण्यासाठी आपल्याला करावं काय लागेल? वी हॅव टू चेंज अवर फोकस. आपल्याला सकारात्मक गोष्टींवर आपला फोकस द्यावा लागेल. आपल्याला आपल्या जीवनात नेमकं काय पाहिजे आहे त्या गोष्टीवर फोकस द्यावा लागेल. आपण जर आपला फोकस मेरे जिंदगी में ये कमी आहे त्याच्यावर आपला फोकस नाही आहे, कारण लोक चप्पलेसाठी रडतात, पण या जगामध्ये चप्पल घालण्यासाठी पायच नसलेले हजारो लोक आहेत. म्हणून आज आपल्याकडे चप्पल नसेल पण आपले पाय सलामत आहे ना, जस्ट से थँक्यू. आता का बरं गरज आहे या गोष्टींची? कारण जर आज मी इथे आहे तुमच्या समोर, तर एक लक्षात घ्या की या जीवनामध्ये जी काही पॉझिटिव्हिटी आपल्याला पाहिजे, जो आनंद पाहिजे आहे, तर त्या ईश्वराने आपल्याला आपलं अस्तित्व इथे ठेवलेलं आहे. आता साधी गोष्ट सांगते, मला जर काही झालं, माझ्या कुटुंबातील लोक
4 तासात मला पोहोचून मोकळे होते. प्रत्येकाचं सत्य आहे जीवनाचं. आणि त्याच्यानंतर प्रत्येक धर्मपंथीनुसार घरामध्ये एक फोटोला लागलेला काही 13 दिवस ओरिजिनल हार, त्याच्यानंतर परमनंट हार. आपल्याकडे किती पिढ्यांचे फोटो आहे हो? 1 2, त्याच्या पलीकडे काहीच नाही. म्हणून आपलं अस्तित्व कुठे आहे? या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत आपलं अस्तित्व आहे. आणि त्या ईश्वराने आपल्याला जन्माला दिलेला आहे रडण्यासाठी नाही, आनंदाने जगण्यासाठी दिलेला आहे. पण आपण फोकस मेरे जिंदगी में क्या कमी आहे याचा विचार करण्यात चालली जाते. पण आपल्याकडे काय आहे याच्याकडे फोकस नसतो. आता माझ्याकडे 5 करोडची ऑफर आहे. कोण घेणार आहे? 5 CR. चला नाजिया मैडम, आज आपको ऑफर लेनी पड़ेगी. चलो अनम्यूट कीजिए. 5 करोड़ की ऑफर है आपके लिए. इधर सविता मैडम को भी ऑफर दे देंगे. सविता मैडम अनम्यूट करा. 5 करोड़ की ऑफर है. अनम्यूट माईक ऑन करा. बघा मेसेज आला असेल तिथे माईक ऑनचा. हा, सविता मॅडम, नाझिया मॅडम, दोघींसाठी ऑफर आहे 5 करोडची. मला 5 करोड मध्ये ना तुमचा 2 डोळे पाहिजे. 5 CR. 1 डोळा, 1 डोळा, 1 हाथ, 1 पाय. 5 CR बहुत बड़ी अमाउंट होती है. जिंदगी में लोग कमा नहीं पाते. नाही, याचा अर्थ काय? विचार करा की 5 करोड मध्ये तुम्ही शरीराचा एक ऑर्गन सुद्धा कुणाला देऊ शकत नाही. 5 करोड एक मोठी अमाऊंट आहे. आणि कधीतरी आपण स्वतःच्या त्या देहाला थँक्यू म्हटलं का? आज कितीतरी लोक असे आहे, डोळे आहेत पाहू शकत नाही हो, कान आहे ऐकू शकत नाही, तोंड आहे बोलू शकत नाही, पाय आहे पण चालू शकत नाही, काम करण्यासाठी हात आहे पण त्या हातांचा वापर करू शकत नाही. आणि त्या क्रिएटरनी, त्या भगवंतानी, त्या ईश्वराने आपल्याला एवढं भरभरून दिलेलं आहे. पण आपण त्याला थँक्यू म्हणण्यापेक्षा त्याच्याकडे फक्त कंप्लेंट करतो की माझ्या जीवनात हे नाहीये, माझ्या जीवनात ते नाहीये. आजपासून स्वतःला सांगा की माझ्यासारखं भाग्यशाली या जगात कुणी नाहीये. म्हणा मैं भाग्यशाली हूँ. बोला मैं भाग्यशाली हूँ. कारण बघा, जसे मी भाग्यशाली. विचार तुम्ही कराल स्वतःप्रती तसंच तुमचं लाईफ बनणार आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिले स्वतःला सांगायचंय की या जगामध्ये सगळ्यात भाग्यशाली कोण आहे? तर मी. आय एम मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे. रोज स्वतःला सांगायचंय. जसं मी स्वस्थ आहे तर तुम्ही स्वास्थाचं म्हणजे निर्माण कराल. आणि जेवढं दुःखांचं कराल तेवढं दुःखाला निर्माण कराल. आणि तुम्ही म्हणाल की मॅडम आमच्या जीवनामध्ये ना तुम्हाला माहिती नाही पण एवढे दुःख आम्ही सहन केलेले आहे त्याची काही गिनतीच नाहीये. आम्ही आमच्या जीवनामध्ये खूप काही दुःख सहन केलेले आहे, तुम्हाला माहिती नाही असे कंप्लेंट करणारा एक लक्षात घ्या. आयुष्यामध्ये आनंदाच्या याच्यात काहीच होत नाही. मातृत्वाचं सुख भोगण्यासाठी त्या मातेला अतीव कळांच्या वेदनेतून जावं लागतं. जमिनीच्या आतमधून अंकुर फुटण्यासाठी त्या एवढूशा बीजाला संघर्ष करावा लागतो. तेव्हा ते उलस रूप जमीन फाडून बाहेर येतं. संघर्ष या जीवनाचं दुसरं नाव आहे. आणि माझं जर मोटिवेशन कोणी असेल ना या जगामध्ये तर तो माझा शेतकरी बंधू आहे. का बरं? शेतकऱ्याकडनं आपण खूप काही शिकू शकतो. शेतकरी काय करतो बघा, उन्हाच्या कडक उन्हामध्ये जमिनीला तयार करतो की नाही करत? जमिनीची तयारी त्याची उन्हाळ्यापासून चालू होते. जमिनीला तयार करतो तो उन्हाच्या चटक्यांमध्ये, पावसाच्या चिखलांमध्ये. तो त्या पिकाची पेरणी करतो आणि थंडीच्या याच्यात त्या पिकाची राखण करून आपल्यापर्यंत अन्नाचे कण पोचवतो. विचार करा, आपण त्याला थँक्यू कधीच म्हणत नाही. मॉलमध्ये जाणारे आम्ही कधीच तिथे मोलभाव करत नाही. पण माझ्या शेतकऱ्याची भाजी घेताना 10 रुपयाची जुडी भेटते 5 रुपयात याच्यासाठी मात्र आपण त्याच्याशी मोलभाव करतो. ज्याच्या भरोशावर आपण जिवंत आहे त्याला कधीच थँक्यू म्हणत नाही. आज या क्लासच्या माध्यमातून 405 लोकांनी त्या शेतकऱ्याला थँक्यू म्हणा. का? तर तो मोटिवेशनल कसा आहे ते तुम्हाला सांगते. माझ्यासाठी मोटिवेशन कसं आहे? तो काय करतो, त्याला माहिती नाही राहत माझ्या पीक येईल की नाही येईल, पण तो त्या जमिनीवर मेहनत करतो. त्याला जे पीक काढायचं आहे ना त्याच्याच बीजांची पेरणी करतो.
आणि चुकून दुसरे तण आले तर त्याला उपटून काढून टाकतो. मग माझ्या बंधूंनो, आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची पेरणी करायची आहे, तर आपल्याला काय करावं लागेल? त्याच्या आजूबाजूला दुःख, चिडचिड, कष्ट याचे जर तण आले तर वेळच्या वेळी त्याला उपटून टाकायला पाहिजे. पण आपला फोकस त्या सुखावर नसून त्याच्या बाजूला आलेल्या दुःखांवर असतो आणि आपण त्या दुःखांवरच फोकस करून त्या सुखाची माझ्या जीवनात काय आनंद आहे या सुखाकडे पाहायचंच राहून जातं आणि त्या दुःखावर फोकस करून असलेल्या आनंदाला विसरून जातो. आज विचार करा, आपण आपल्या मुलांना जेव्हा म्हणतो की तू या पद्धतीने वागतो, तू असा तू तसा, त्यावेळेस थोडा विचार करा, आज जे सुख त्या ईश्वराने आपल्या पदरात टाकलेलं आहे, आज लाखो रुपये खर्च करून देखील IVF सेंटर समोर लागलेल्या रांगा बघा, ते सुख त्यांच्या पदरात नाही आहे. त्या सुखासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो. आपला प्रॉब्लेम काय आहे? मी जगावेगळं काहीच सांगत नाही, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती येतो. मी काही तुम्हाला 10 दिवसात अगदी हे नाही करू शकत, पण जे रियालिटी आहे ना, त्या रियालिटीला जाणून आपण जीवनातला थोडा तरी आनंद नक्की अनुभवू शकतो. आणि म्हणून तुम्हाला सांगते की खरोखर त्या ईश्वराने आपल्याला या पृथ्वीवर पाठवताना इतकं भरभरून दिलेलं आहे, पण त्यांनी दिलेला तो भरभरून त्याचा अनुभवच आपण घेतलेला नाहीये. कारण आपला फोकस काय नाही आहे त्याच्यावर जातो, काय आहे त्याच्यावर जात नाही. आज मी म्हणते म्हणून स्वतःला एक घट्ट मिठी मारा आणि स्वतःला आय लव्ह यू म्हणा. आजपर्यंत आपण आपल्या सुखांसाठी दुसऱ्या कोणावर विसंबून होतो. आता परवाच माझं एका ठिकाणी व्याख्यान होतं आणि तिथे जेव्हा मी स्वतःला अशी घट्ट मिठी मारायला सांगितली तर अक्षरशः त्या महिलांच्या डोळ्यातनं पाणी आलं. कारण आजपर्यंत स्वतःला प्रेमाची थाप कधी दिली नव्हती. जस्ट से आय लव्ह यू. या डोळ्यांना थँक्यू म्हणा की माझं हे डोळे स्पर्श करा, तुमच्या डोळ्यांना बघा, टच करा, टच युअर आईज आणि डोळ्यांना म्हणा की माझे डोळे हे सुंदर जग बघू शकतात आहे. आय लव्ह यू. थँक्यू की मला तुम्ही हे सुंदर जग दाखवलेलं आहे. या कानांना सांगा की मला या जगातले सुंदर आवाज तुम्ही ऐकू देताय. थँक्यू. माझी वाणी, आणि एक प्रयत्न करा की माझी वाणी जेव्हा दुसऱ्यांच्या कानापर्यंत पोहोचते तेव्हा गरम तेल ओतते की प्रेमाचा मधुर नाद गाते. चॉईस आपली आहे. या हाताला स्पर्श करून थँक्यू म्हणा की आज असंख्य काम तुम्ही या हातांनी केले आहे आणि म्हणून जस्ट से थँक्यू. शरीराचा आपल्याला सुट्टी लागते. विचार करा, 1 मिनिट हृदयाने काही सेकंद जरी सुट्टी मागितली तर आपलं अस्तित्व या जगातनं संपून जाईल. या हृदयाला प्रेमाने थँक्यू म्हणा. आपलं शरीराचा प्रत्येक ऑर्गन आपल्याला जगवण्यासाठी काम करतंय हो. आपलं अतिरिक्त वाढवलेलं वजन असेल तरी आपले पाय सहन करतात. त्या पायाला थँक्यू म्हणा की किती ते कष्ट आपल्यासाठी घेतात आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, असा हात करून थोडीशी पाठीवर थाप द्या आणि स्वतःला शाबासकी द्या. कारण तुम्ही जेही केलं आयुष्यात काहीतरी चांगलं केलेलं आहे. येस, आय लव्ह यू. शाबाश. कारण तुझं अस्तित्व आहे तोपर्यंत मी हे जग बघू शकणार आहे. एकदा का तुझं अस्तित्व संपलं, मला लोक टाटा बाय बाय करणार. त्याच्यामुळे जैसे भी है आप, खुद का स्वीकार करो आणि जस्ट से आय लव्ह माय सेल्फ, आय लव्ह माय सेल्फ, आय लव्ह माय सेल्फ. एक लक्षात घ्या, खूप सुंदर आयुष्य आहे आणि ते जीवन जगण्याची कला, रेकी ऊर्जा आपण शिकणार आहोत. पण ती रेकी ऊर्जा शिकण्यासाठी जसा शेतकरी माझा नांगरणी करतो, जमिनीची तयारी करतो, तशी आपण आज आणि उद्यामध्ये नांगरणी करणार आहे. परवाच्या सेशनमध्ये आपण आपल्या जीवनातल्या पास्टच्या सगळ्या दुःखांना विराम देणार आहे. एक सुंदर पास्ट लाईफ मेडिटेशन मी तुमचं घेणार आहे. त्या मेडिटेशन मध्ये आपण पास्टच्या सगळ्या दुःखांनाही करणार आहे. त्याच्यानंतर रेकी स्पर्श चिकित्सा आणि तिचे 5 तत्व समजून घेणार आहे. मी तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी दुसऱ्याचा औरा, कुठल्याही वस्तूचा औरा बघायला शिकवणार आहे. विदाऊट एनी टच दुसऱ्याच्या शरीरावर काय दुखणं चालू आहे ते तुम्हाला ओळखायला शिकवणार आहे. कुठला बॉडी पार्ट पेन करतोय. त्याच्यानंतर 7 चक्राने जीवनाचा आनंद आपण शिकणार आहे. एक सुंदर चक्रांचं मेडिटेशन मी तुमचं घेणार आहे. मनी मंत्र आणि जीव सिम्बॉल्स, असं टोटल आपलं 10 दिवसांचं सेशन राहणार आहे. तर या 10 दिवसांमध्ये जी व्यक्ती रेग्युलर राहील त्या व्यक्तींना खरोखर आय प्रॉमिस की तुमच्या जीवनामध्ये एक सुंदर स्माइल आपण क्रिएट करणार आहे. कारण आपल्याकडे कुठलाही व्यक्ती येतो ना, आज आपण सगळेच जण स्माइल करतो,
पण ती स्माइल खरंच इनर स्माइल असते का हो? जबरदस्तीने बस यहाँ तक. वो स्माइल जब तक दिल से नहीं निकलती ना, वो स्माइल में मजा नहीं आती. आणि त्या स्माइल पर्यंत मी तुम्हाला या 10 दिवसात पोहोचणार आहे की जो भी स्माइल आए इसके बाद जिंदगी में वो कहाँ से आए. इनर स्माइल होनी चाहिए. ज्या स्माइल मध्ये जबरदस्ती नसावी. ती स्माइल खरोखर एखाद्याच्या येण्याने व्हावी. एखाद्याच्या आणि तुम्हाला 2 व्यक्तींचा औरा प्रॅक्टिकली दाखवणार आहे. 2 व्यक्ती एकत्र आल्यावर त्यांचा औरा कसा एकत्र येतो, त्याच्यामुळे आपल्या बॉडी एनर्जीवर काय फरक पडतो, हे सगळे सगळे सेशन प्रॅक्टिकली होणार आहे. तुम्हाला मी एनर्जी बॉल एक्सरसाइज शिकवणार आहे की घराला सुरक्षेचं कवच कसं द्यायचं, घरच्या व्यक्तींना कसं, आणि स्पर्शाच्या माध्यमातून तुम्ही उपचार देखील करायला या 10 दिवसांमध्ये शिकणार आहे. असं आपलं टोटल 10 दिवसांचं सिलेबस राहणार आहे. तर आपलं जे सत्र राहील ते सोमवार ते शुक्रवार, सॅटर्डे संडे ऑफ असतो. या पद्धतीने आपला जो सेशन संपेल ते आपलं 1 ऑगस्टला सेशन संपणार आहे. क्लिअर. 1 ऑगस्टला आपला डे लास्ट राहील क्लासचा. 2 ऑगस्टला आपलं. चला तर आता पुढे जाऊया. काही गोष्टी जीवनामध्ये आपल्याला काय करायचं आहे की खूपदा आपल्या मनामध्ये वाटतं ना की लोकांनी हमें बहुत तकलीफ दी आहे, लोकांनी आपल्याला एवढा त्रास दिलेला आहे, तर त्यांना सोडून द्यायला शिका. का बरं? कारण आपल्याला नवी पॉझिटिव्हिटी जीवनात आत्मसात करायची आहे, तर बऱ्याच गोष्टी सोडून द्यायला शिकायच्या आहे. कसं होतं ना, कुणीतरी तुमच्याबद्दल बाहेर काहीतरी बोलतं, तुम्हाला कोणीतरी येऊन ते सांगतं, तुमच्या डोक्यात 4 दिवस तोच तोच विचार घोळतो आणि तुमचं लक्ष कामात लागत नाही. चित्त एका ठिकाणी राहत नाही. तुम्हालाच त्रास होतो. त्यापेक्षा ती गोष्ट तिथल्या तिथे सोडून द्या. विसरू नका, पण त्याला आपल्या विचारांवर हावी होऊ देऊ नका. सोडून द्यायला शिका. कारण की कोणीतरी काही म्हटल्याने बदल होणार नाही. कारण सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. तो जिंदगी जीने में लोगों की चिंता नहीं करना. का बरं? मला का बरं आत्ताचा क्षण आनंदाने जगायचा आहे. मी एक श्वास घेतला, एक श्वास सोडला, एका श्वासाचं आयुष्य वाया गेलं. आजचे 5:30 ते 6:30चा वेळ तो उद्या येईल, तो वेगळा विषय घेऊन येणार आहे, तो परत आपल्या आयुष्यात येणार नाही. म्हणून जो भी समय हमें मिला है उसको कैसे जीना है, स्वस्थ, मस्त और जबरदस्त. आणि उद्यापासून एक नियम, आता स्वस्त मस्त जबरदस्त, स्वस्त मस्त आरशासमोर स्वतः सांगायचं. दुसरं काय सांगायचं आहे, थँक्यू सो मच गॉड. कारण आजचा दिवस देवाने आपल्याला दिलेला, ईश्वरने आपल्याला दिलेला है, उसके लिए थँक्यू बोलो. क्योंकि पता नहीं वो आखिरी दिन कब आएगा हमारी जिंदगी में, वो तो पता नहीं. पण आजचा दिलाय ना, त्याला आभार माना की आजचा दिवस तू मला आणि माझ्या कुटुंबाला दिलाय ना, त्याच्यासाठी तुझे कोटी कोटी आभार. त्याला थँक्यू म्हणा. ज्याही पद्धतीने तुम्हाला थँक्यू म्हणता येईल, जस्ट से थँक्यू. आता लक्षात घ्या, आपण काय करतो, तुमचा बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्या जवळ एखाद्या व्यक्तीसाठी आपण खूप काही केलेलं असतं. उसकी जिंदगी सवारने में हमारा बहुत कुछ दिया रहता. तसं आई वडील मुलांसाठी खूप कष्ट करतात. बरोबर की नाही? आई वडील मुलांसाठी कष्ट करतात. आपण एखाद्या नातेवाईकाला खूप मदत करतो, एखाद्या मित्राला खूप मदत करतो, पण अचानक तोच व्यक्ती तुमच्या विरोधात जातो. होतंय की नाही? लग्नानंतर पोरं ऐकत नाही. आज विचार, तुम्हाला एक सांगते, भारतातली एक गोष्ट, आज वसुधैव कुटुंबकम म्हणणारा आपला देश, एक लक्षात घ्या, वसुधैव कुटुंबकम म्हणणारा आपला देश, जिथे एकाही शेतकऱ्याचे आई वडील किंवा एकाही मजुराचे आई वडील वृद्धाश्रमात नाही. तुमच्या माझ्या सुशिक्षित लोकांचे माता पिता वृद्धाश्रमात आहेत. सांगा, एखाद्या तरी शेतकऱ्याचा वडील वृद्धाश्रमात टाकलाय का त्यांनी? एखाद्या मजुरांनी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात नेऊन टाकलाय का? पण आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांचेच आई वडील वृद्धाश्रमात आहे. कशासाठी जगतोय आम्ही, कुठल्या स्पर्धेत धावतोय आम्ही, आपल्यालाच माहिती नाही. आज आपण म्हणतो, 2 गोष्टी मी तुम्हाला इथे सांगते, थोडं लक्षात द्या. एका मुलाने आपल्या आई बाबांना पत्र लिहिलं विदेशातून. आई बाबा, मी खूप लहान होतो तेव्हा तुम्ही मला सांगितलं, बाळा खूप मोठा हो, तुला खूप शिकायचंय,
खूप मोठं व्हायचंय, खूप अभ्यास करायचाय, खूप पुढे जायचंय. अगदी लहान होतो आई, तुम्ही मला हॉस्टेलमध्ये टाकलं. मी रात्री खूप एकटा होतो, मला तुमची खूप आठवण यायची. पण मी एकटाच रडत होतो. आई, तुझी कितीही आठवण आली तरी मी तुला मिठी मारू शकत नव्हतो, कारण तू मला खूप मोठा हो, खूप शिक असं म्हणत तुझ्यापासून लांब केलं. आणि आई, तुझ्या स्वप्नांसाठी, तुम्ही दिलेल्या गोष्टींसाठी मी पुढे शिकत राहिलो. थोडा मोठा झालो, तुम्ही मला अजून लांब पाठवलं, राज्याच्या बाहेर पाठवलं. परत शिकता शिकता मी एकटा होतो. आणि तेव्हाही मला तुमची आठवण यायची. पण परत तुमचे वाक्य, बाळा, तुला घडण्यासाठी, मोठं होण्यासाठी थोडे कष्ट सहन करावे लागेल. आणि तुम्ही मला परत दूर केलं. मोठा झाल्यानंतर माझ्या जीवनात मित्र आले. माझ्या एकाकीपणावर मला औषध मिळालं. आणि मला कळलंच नाही की मी तुमच्यापासून किती लांब गेलो, तुमच्यापासून किती दूर झालो, हे मला कळलंच नाही. असं करता करता उच्च शिक्षणासाठी देश सोडला. देश सोडल्यानंतर तिथेच मी स्थायिक झालो. आज माझा परिवार आहे. आज माझ्याही जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. मला कितीही वाढलं तरी मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. सांगा ना आई बाबा, यात माझी चूक काय? मला तुमची कितीही आठवण आली तरी मी काहीच करू शकत नाही. मी अगदी लहानपणापासनं, खरोखर सांगा, मुलांना एवढं दूर ठेवण्याची गरज आहे का? आज शिक्षणाच्या नावाखाली आपण मुलांना दूर टाकतो. पण तेही विरहात असतात, आपणही विरहात असतात. अहो, कसंही जगलं तरी एक दिवस हे आयुष्य संपणार आहे. एक घेतलेला श्वासही या जगामध्ये रिपीट करता येत नाही. तरी सुद्धा आपण कसं जगतो हेच आपल्याला कळत नाही. गरज नाही या, मुलं अगदी प्रायमरी शाळेत शिकूनही देशाचे पंतप्रधान बनू शकतात, मोठाले बिझनेसमॅन बनू शकतात. आपण आपल्या मुलांना रक्ताचं पाणी करून, कष्ट करून दूर पाठवतो. आणि त्यांचा तो लहानाचा मोठा होण्याचा अनुभवच आपण जीवनातनं गमावून टाकतो. आपल्यालाच कळत नाही आपले मुलं कसे मोठे होतात. आणि शेवटी आपणच त्यांच्या विरहात जीवन काढतो. असाच एक आमच्या शहरातली गोष्ट दुसरी सांगते. त्यांनी असंच म्हणजे दोघही पती पत्नी चांगल्या पोस्टवर होते. 3 मजली बंगला बांधला, मुलांना अगदी विदेशात शिकायला पाठवलं. मुलं विदेशात सेटल झाले. आणि एक दिवस फोन जातो, बाळा, तुझी आई गेली. तुमच्या वाट पाहण्यात मी आईची बॉडी जपून ठेवलेली आहे, लवकर परत या. मोठा मुलगा लहान मुलाच्या हातात काही पैसे ठेवतो आणि म्हणतो, मला सुट्टी भेटणार नाही, तू जा आणि आईचं सगळं उरकून ये. लहान भाऊ 2 दिवसात पोहोचतो. ती बर्फाच्या पेटीमध्ये ठेवलेल्या आईवर अंत्यसंस्कार केले जातात. 3 दिवस तो थांबतो. आणि त्याच्यानंतर बाबांना म्हणतो, हे पैसे घ्या आणि कुणातरी कडून आईच्या पुढच्या विधी करून घ्या. ते वडील म्हणतात, काहीच उत्तर देत नाही आणि थोडं वर जातात. आणि त्याच्यानंतर अचानक घराच्या मागे एक मोठा आवाज होतो. आवाजाच्या दिशेने लोक धावतात. वडील तिथे निशप्राण पडलेले असतात, कारण त्यांनी 3ऱ्या मजल्यावरून उडी घेतलेली असते. हातात एक पत्र असतं, बाळा, आलाच आहे तर माझ्याही विधी करून जा. खरोखर प्रश्न विचारा स्वतःला, आपली भारतीय संस्कृती ही कुटुंब संस्कृती आहेत का? आज आपण शिक्षणाच्या नावाखाली मुलांना परदेशात किंवा दुसऱ्या राज्यांमध्ये पाठवतो. खरोखर एका श्वासाचं मूल्य समजा की घेतलेला एक श्वास आपण परत आणू शकत नाही. मग अशी कुठली प्रगती तुम्ही साधताय मुलांना दूर करून? कुठला आनंद? ते तिकडे एकटे आहे, तुम्ही इकडे एकटे आहात. खरोखर ना ते आनंदी आहात ना तुम्ही आनंदी आहात. आज आमच्या शहरामध्ये 300 मुलांची रात्रीची पार्टी आणि ते ड्रग्ज अवस्थेत सापडले. विचार करा, आपली संस्कृती कुठे चाललेली आहे? आपल्या संस्कृतीच्या मानाने आपण कुठल्या आनंदाकडे मुलांना पोहोचवतो आहे? कुठले संस्कार आपण आपल्या याच्यात देतो आहे? विचार करा. एकच गोष्ट लक्षात ठेवा, कसंही जगलं तरी आयुष्याचा एक श्वास कुणाला एक्स्ट्रा नाही आहे. ते इथून जन्माला आलो तेव्हा मूठ बांधलेली आहे. जाताना प्रत्येकाचे हात रिते झालेले असतात. कुणीही मुठ्ठी बांधून जात नाही. प्रत्येकाचे हात, राजा हो या रंक हो, अगदी मोठ्यातला मोठा अधिकारी असेल की रस्त्यावरचा भिक्षेकारी असेल, प्रत्येकाचा अंत एकच आहे.
पण जीवन कसं जगतोय ना, इथून एवढा प्रवास, त्याच्यावर जीवनाचा खरा अर्थ आहे. गेलेला श्वास आपण परत आणू शकत नाही, पण नव्याने कुटुंब व्यवस्था जर उभी करायचा प्रयत्न केला ना, तर जीवनामध्ये आनंद निर्माण करू शकतो. कुणाला वाटतं खूप पैसा असल्याने आपण आनंदी होऊ. जर पैशाने आनंद विकत घेता आला असता, कोरोना काळात एका 7 मजली 7 स्टार हॉटेल मालकांनी त्याची सगळी संपत्ती हवेत उडवून 7 मजली हॉटेलवरून उडी मारून स्वतःचं जीवनयात्रा संपवली. का? तर कोरोनामध्ये त्याच्या कुटुंबातील 5 व्यक्ती दगावले होते, तो एकटा उरला होता. संपत्तीने आनंद विकत घेता येत नाही. व्यक्तीच्या आपल्या जवळ असण्याने आनंद आहे, त्यांच्या सहवासाने आनंद आहे. मी माझ्या बंधूंना नेहमी एक सांगते की घरी गेल्यावर तुमच्यासाठी जी माय माऊली असते ना, ज्याही स्वरूपात तुमच्या घरात आहे, एक प्रश्न तिला विचारा. जे सिंधुताई सपकाळांनी सांगितलेलं वाक्य आहे, का ग आज थकलीस का? आज महिला दोन्ही घडीवर काम करतात आहे. ती काहीतरी कर्तव्य करते आहे, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून बाहेरचं देखील जबाबदारी जेव्हा घेते ना, तेव्हा तिच्या पाठीवर तुमच्याकडनं अपेक्षा नसतात. पाठीवर एक मायेची थाप जरी मिळाली ना, तरी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित होतो. पण आपण काय करतो? व्यक्त व्हायची गरज काय? प्रेम काय व्यक्त करायची गरज आहे काय? घरच्यांना कळलं पाहिजे मी तुमच्यासाठी किती कष्ट करतो, जरूर आहे का? पण बघा, व्यक्त करण्याची गरज आहे. आणि माझ्या माय माऊलींना मी एकच सांगते की आपल्या घरातले अगदी लहान मुलांपासून जे कर्ते पुरुष आहेत, जे काही आहेत ना, ते तुमच्या प्रेमाच्या छत्राखाली फुलू शकतात. तुमच्या चेहऱ्यावर आनंद असला ना, तर अख्खं कुटुंब आनंद होईल. माझी मैत्रीण जर एक दिवस आजारी असली तर घर अस्तव्यस्त होतं. म्हणून तिने सगळ्यात पहिले लक्ष दिलं पाहिजे ते स्वतःच्या स्वास्थ्यावर. कारण जर आपण आनंदी असेल ना, तर घरातल्या सगळ्यांना आपण आनंदी करू शकणार आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करू शकलाय. कारण कसं, एकच लक्षात ठेवा, कसंही जगलात, दी एंड मात्र पक्का आहे. पण उसके अंदर की लाईफ बघा, फणस वरून कितीही काटेरी वाटला तरी त्याच्या आतमधल्या पिकलेल्या फणसाचा गर, कोकणातल्या लोकांना चव माहितीये त्याची कशी असते, बरोबर की नाही? तो एक वेगळा असतो आनंद त्याचावाला. वरून काटेरी असला तरी आनंद आहे, त्याच्यामध्ये रसाळ असतो. आणि म्हणून तुम्हाला सांगते की जीवन खूप सुंदर आहे, आणि त्याला अधिक सुंदर बनवण्याची कला जर असेल ना, तर ती रेकी ऊर्जा आहे, जी आपण खरोखर इथे आहात. यू आर द लकीएस्ट पर्सन की तुम्ही तुमच्या जीवनाला अधिक सुंदर आणि आनंदी करू शकणार आहे. त्याच्यामुळे एखादा व्यक्ती जर तो अचानक तुमच्या विरोधात जातो ना, उसको बोलना चले जाओ. कारण कसं असतं, तुम्ही काय प्रत्येक गोष्टीत तुम्ही सिद्ध करायचा प्रयत्न करता. सिद्धतात्मक किंवा जीवन म्हणजे कुठलं युद्ध नाहीये की तू मी किती चांगला किंवा मी किती चांगली, याचं नाहीये. आता अजून एक महत्वाचा विषय, आता मला अजून एक व्हॉलेंटियर लागेल माझा विषय मांडायला. मी एकटी नाही मांडू शकत ना. चला, आता शारदा मॅडम दिसून राहिल्या, जरा अनम्यूट करा बरं. हा, कुठून आहात शारदा मॅडम तुम्ही? अनम्यूट करा, माईक माईक ऑन करा. शारदा मॅडम मी, हा हा बंद केला, तुम्ही ऑन करा. बघा तिथे मेसेज आला असेल. ओके, कुठून आहात शारदा मॅडम? पुण्यातून. पुण्यातून. पुण्यातून आहे. स्वागत आहे आपलं. आता थँक्यू. बघा, आता मॅडमच्या प्रॅक्टिकलवर आपण काय शिकू? आपल्या आनंदाचे रिमोट आपण लोकांना वाटून ठेवलेले आहेत. मॅडम, अहोंनी बर्थडे विसरला तर काय होतं? आपल्याला राग येतो, नर्वस होतो. अॅनिव्हर्सरी विसरले, गिफ्ट भेटलं नाही, काय होतं? आपल्याला त्यांचा राग येतो. राग येतो. आणि आणि आपला तो दिवस खराब होतो. तो दिवस खराब होतो. झालाय ना असं कधीतरी तुमच्यासोबत? नाही, अच्छा, मी बरोबर. सगळं ऍडजस्ट केलेलं आहे. काय केलं? ऍडजस्ट केलाय का? ऍडजस्ट केलंय सगळं. आता विसरलं तर विसरलं, ठीक आहे. ऍडजस्ट शब्द नका वापरू मग. मी त्या गोष्टीचा स्वीकार केला. स्वीकार केला, स्वीकार स्वीकार केला. केला, ऍडजस्टमेंट शब्द नाही वापरायचा. आता तुम्हाला का बरं ते तुम्हाला समजावून सांगते. एक लक्षात घ्या, आयुष्य खूप सुंदर आहे. आपण काय करतो आता, तुमच्या मुलांच्या बर्थडेच्या वेळेस डिसिजन कोण घेतो? काय बनवायचं? किचन कोणाच्या ताब्यात आहे? सर स्वयंपाक करतात की तुम्ही करताय? मी करते. पक्का ना? मग घरी हो, पाहुणे आले तर 2 पदार्थ काय बनवायचे कोण फिक्स करतं? आपणच करतो. बरोबर आहे. मग आपल्या वाढदिवसाला, आपल्या अॅनिव्हर्सरीला किचन का दुसऱ्यांच्या ताब्यात असतो का?
नाही, आपल्याच मग ताब्यात या असतं. दिवशी आपण मुद्दाम मग काय करतो? नाराज होऊन काही कमी करतो, पण तसं करायचंच नाही. आपण असं उलट जे करायचं नाही. उलट चार पदार्थ सेलिब्रेट जास्तीचे बनवायचे, स्वतःही आनंदी राहायचं आणि दुसऱ्यांनाही आनंदी करायचं. का? आनंदाचे रिमोट दुसऱ्यांच्या हातात. काय केलं आपल्याला? यांनी बटन दाबली की आपण हे नाराज, त्यांनी बटन दाबली की ते नाराज. आपल्या आनंदाचे रिमोट कोणाला दाबू द्यायचे नाही, सगळे हिसकून घ्यायचे. आता मला सांगा, यांना अहोंना न विचारता तुम्ही साडी कपडे घेता की नाही घेत स्वतःसाठी? हो, घेते. मग बर्थडेला गिफ्ट घ्यायला कोणी थांबवलंय तुम्हाला? अॅनिव्हर्सरीला गिफ्ट घ्यायला कोणी थांबवलेलं आहे? कुणीच नाही अडवलेलं, आपण का आपलं घेत घेऊ नाही? शकतो. मग का घेत नाही? नाही, आजपासून घेते इथे मी. बसलेल्या सगळ्यांना सांगते की बघा, प्रत्येकाने राहा मत देखो कि कोई तो भी सेलिब्रेट करेगा, अपने जन्मदिन पे खुद को गिफ्ट दे दो. मी गेल्या कितीतरी वर्षापासून स्वतःच्या बर्थडेला स्वतः गिफ्ट करते आणि अॅनिव्हर्सरीला हस्बंडला गिफ्ट करते, स्वतःही गिफ्ट स्वतःला घेते. कारण माझ्या आनंदाचे रिमोट माझ्या हातात आहे. का बरं? त्या दिवशी मस्त फॅमिलीला मी स्वतः म्हणते की चला आज आपण हॉटेलमध्ये जेवायला जाऊ, कारण माझ्या आनंदाला मला कमी करायचं नाही. कारण मी या गोष्टीला समजून चुकलेली आहे, घेतलेला एक श्वास कधीही वापस येत नाही. म्हणून जेवढे वर्ष माझ्या जीवनाची आहे ते परत येणार आहे का? परत येणार आहे का? नाही. जीवनातले वर्ष परत येणार नाही. हे वर्ष माझ्या जीवनात कधीच परत येणार नाही. मग मी माझा हा बर्थडे स्पॉइल करायचा की सेलिब्रेट करायचा? सेलिब्रेट करायचं. जियो तो हर पल ऐसे सेलिब्रेट जैसे करायचं कि मॅम. आखिरी हो, तो हर दिन हा. कैसे सेलिब्रेशन होना चाहिए जीवन में. कैसे? हर क्षण क्या है? हमें आनंद में जीना है, आनंदी रहना है. ठीक है? जीवन गाणे कसे असायला पाहिजे? अगदी चहोर आनंदाने अनुभवणारं, सुखाने अनुभवणारं आपलं जीवन असलं पाहिजे. और हर पल कैसे होना चाहिए? सेलिब्रेशन. जिंदगी का दूसरा नाम आज से क्या होगा? सेलिब्रेशन. बोला, जीवनाचं दुसरं नाव काय असेल? सेलिब्रेशन. मी माझ्या आनंदाचा रिमोट दुसऱ्यांना देणार नाही. नाही. मी माझ्या आनंदाचा रिमोट दुसऱ्यांना देणार नाही. आलं का लक्षात? आयुष्य कसं आहे आपलं? खूप क्षण. सुंदर आहे. ते जगण्याची कला काय आहे? रेकी आहे, जी आपण शिकणार आहे. ओके. तो आजचं सेशन कसं वाटलं? एक दोन शेअरिंग घेऊ आपण, कारण आपल्याला अजून पुढचे 9 दिवस हीच ऊर्जा स्वस्त मस्त जबरदस्तपणे टिकवून ठेवायची आहे. बोलिए नाजिया मैडम, कैसे लगा आज का सेशन? क्योंकि माइक माइक ऑन कीजिए, माइक ऑन करा. खाली मेसेज आला असेल, चेक करा. हा हा मॅडम, 2 ओळी बोला म्हणू का? बोला म्हणू का बोला 2 ओळी? तुम्ही खूप माझं मन प्रसन्न झाला तुमचं ऐकून. तुम्ही जे आम्हाला गाईड केलं ते 2 ओळी बोलते मॅडम. हा, बोला बोला. हमें और जीने की चाहत न होती अगर तुम ना होते, अगर तुम ना होते. एवढं बोलायचं तुमच्यासाठी. थैंक यू थैंक यू थैंक यू. तो अभी ऐसे ही स्वस्थ रहो, मस्त रहो, जबरदस्त रहो. चला, ओके. थँक्यू. ग्रेट. सो याच पद्धतीने अजून आपल्याला काही शेअरिंग, कारण आजचं सेशन कसं वाटलं? तुमचं शेअरिंग हे माझ्यासाठी उद्याची प्रेरणा आहे. उद्या याच पद्धतीने आपण जबरदस्त सेशन घेऊन येणार आहे. तर पवार मॅडम, अनम्यूट करा. कसं सेशन वाटलं ते सांगा. नमस्कार मॅडम. नमस्कार. कुठून आहात आधी ते सांगा. नाशिकहून. हा, बोला, कसं वाटलं सेशन आजचं? मी तुमच्या लास्ट 10 डेजच्या सेशनला पण होती आणि आता पण अटेंड करते. आणि लास्ट सेशनला तुम्ही जे हिलिंग दिलं होतं त्याचे एवढा फरक पडला, म्हणजे मी दरवेळी ना दर 2-3 मिनिटाने अशी मान करायची म्हणजे खूप एवढं दुखायचं की आता म्हणजे माझं हे कॅमेरा आणि माईक एवढा हे नाहीये ना, तर तो आवाज तुम्हाला हाडांचा ऐकू आला असता. खूप हे करायचे, म्हणजे माझे मिस्टर पण म्हणाले हल्ली तू मान मोडत नाही. चला, छान. ऑल द म्हणजे बेस्ट. एवढा फरक पडला. चला, पण ग्रेट. खरंच म्हणजे तुम्ही जे सांगता परीक्षा घेण्यासाठी हे करा, तर खरंच ते करावं प्रत्येकाने. ते जे तुम्ही पहिल्यांदा जे नोट पाठवली की काय काय रेकीचे हे आहेत, तर फक्त मनी मॅनिफेस्टेशन साठी इथे प्रत्येकाने सेशन अटेंड करू नये. लाईफ चेंजिंग सेशन आहे हा, प्रत्येकाने 10 डेजचा कंपल्सरी अटेंड करावा असं वाटतं. चला, छान. ग्रेट. थँक्यू.
अंकिता भोईर मॅडम, कसं सेशन वाटलंय सांगा. अनम्यूट करा. अंकिता मॅडम, हँड रेज केलाय तुम्ही. हा, बोला मॅडम, अंकिता. खूप छान वाटलं. ऍक्च्युली मी लेट जॉईन केलं. सुरुवातीची तुम्ही काय ऍक्टिव्हिटी सांगितली ते माहिती नाही, पण मी जेवढं पण ऐकलं ना, खूप छान वाटलं मॅम. अक्षरशः मी रडायला सुरुवात केली होती, पण मला खूप आता म्हणजे मन हलकं झाल्यासारखं वाटतं. थँक्यू अँड खूप ऑल द छान वाटलं. बेस्ट. थँक्यू. थँक्यू. सुरुवातीची ऍक्टिव्हिटी सांगा ना मॅम, काय मॅडम, सांगितली ते. आजचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल ग्रुपवर, ज्याही ग्रुपवर आहात तिथे तुम्हाला चालेल रेकॉर्डिंग चालेल येईल. तर रेकॉर्डिंग चालेल. नक्की बघा. आणि ज्या पद्धतीने मी सांगितलंय, जर आजचं सेशन आवडलं असेल तर तुमच्या एखाद्या गरजू मैत्रिणीला, मित्राला शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही जीवनामध्ये ते आनंदाचं स्माईल तुम्ही अनुभवू शकाल. कारण तुमचं शेअरिंग हे माझ्यासाठी नव्या सकारात्मक ऊर्जा आहेत. याच्यातूनच मला अधिकाधिक असे सेशन घेण्याची प्रेरणा मिळते. सो विश यू ऑल द बेस्ट. ओके. सो याच पद्धतीने जीवन आपल्याला असंच आनंदी जगायचं आहे. अंजली मॅडम, तुम्ही हँडरेस केला होता, परत डाऊन केला. ओके. सो सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बघू आता किती लोक. आज आपला 407 408 पर्यंत आकडा होता. किती लोक कंटिन्युएशन मध्ये पुढचे 9 दिवस राहतात आणि 10 दिवसांची यात्रा पूर्ण करतात. कारण कसं आहे, जोश जोश में पहिले दिन क्या है देखने आ जाते. पण ते जोश टिकवून 10 दिवस आपल्या जीवनाला नवी उभारणी देणं, नवी ऊर्जा देणं हे तुमच्याच हातात आहे. कारण मी तर 10 दिवस तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या जीवनासाठी किती कमिटेड आहात हे तुम्हाला ठरवायचं आहे. भेटूया उद्या 5:30 वाजता याच ऊर्जांसोबत. रेकॉर्डिंग ग्रुपवर येणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. आणि 10 दिवस तुम्ही असंच एन्जॉय करायला आहे. फक्त एन्जॉयमेंटसाठी क्लास नाही आहे, लाईफला आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी क्लास आहे. सो विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू 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 व्हेरी मच. परत भेटूया उद्या संध्याकाळी 5:30 वाजता. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद.